तर मित्रांनो बघू शकताय, आज आपण चमेली प्लांटची कटिंग लावणार आहे. चमेली म्हणजेच की नाईट जॅस्मिन, ह्याचा वासही खूप भारी येतो, त्याचीच आज आपण कटिंग लावणार आहेत. तर तुम्हाला कोणते चमेलीच्या कटिंग कशा लावायच्या सक्सेसफुल होत नाहीत त्या संबंधीचं मी सगळं ह्याच्यामध्ये जे काय आहे ते कवर करणारच आहे. आणि मी तुम्हाला कसं कटिंग लावायची तेही मी शिकवणार आहे. ह्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कटिंग लावायला शिका व सर्वांना, आपल्या शेजारी पाजारींना शिकवा. तर आज आपण कटिंग लावण्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे ते बघू शकतो. आपण हे ॲलोवेरा जेल जे असतं ते घेतो, हे बघू शकतो थोडंसं. तर आता मी तुम्हाला हे उडून दाखवतो. हे आपलं हे बघू शकताय फंगीसाईड आहे, ते थोडंसं घ्यायचं आहे आपल्याला. हे आपल्याला 9 इंचाचा पॉट, म्हणजे 3-4 इंचाचा पॉट आहे हा, तो आपण इथं ठेवून घेऊयात. आणि सर्वप्रथम आपल्याला कटिंग भिजवून घ्यायची, म्हणजे 1 लिटर पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण ही सगळी कटिंग जी आहे ती टाकून घेऊयात. बघू शकता मी सगळ्या कटिंग ह्याच्यात टाकल्यात. कटिंग याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये फंगीसाईड टाकू. तर इतकंच फंगीसाईड आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. आता आपण याला जरा हलवून घेऊयात. हलवायला माझ्याकडं काही नाही आहे, तर त्यांनीच हलवलं. मी हलवून घेतो. तर ही कटिंग आता आपण याच्यामध्ये बुडवून तास किंवा मग अर्धा तास तरी ठेवायची. नाही तर मग आपण 1 दिवस जरी अशीच कटिंग ठेवली तरी चालते, मग खूप चांगलं आहे. म्हणजे ही बीजाने ही चांगली कटिंग आणि चांगली ग्रो पण होईना. तर ह्याच्यासाठी सॉईल मिक्स पण आपण बघून घेऊयात. तरी इथं बाजूला ठेवूयात आपण कटिंग. सॉईल मिक्समध्ये आपण म्हणजे 20 भाग कोकोपीट आणि 20 भाग गोबरची खत, म्हणजे आपलं हे वर्मी कंपोस्ट आहे, आणि थोडीशी आपली ही पानांचं खत आहे हे. तर इतकंच आपल्याला या रेशोमध्येच घ्यायचं आहे. तर तुम्ही सॉईलमध्ये जर लावली तर इतके चान्स येणार नाहीत, पण कोकोपीट आणि ह्याच्यामध्ये मिक्स दोन्ही एकच घेऊन अशी लावली तर तुमचं खरंच खूप चांगला रिझल्टही मिळेल. तर आता आपण हे टाकून घेऊया त्याच्यामध्ये मिक्स करून. पानांचं खत मी 10%च घेतलेलं आहे बरं का तर याच्यामध्ये तर आता आपण लावूयात. हे कसं हलका रेशो होतो ना, बघू शकता हलका रेशो होतो, पाणी पण ड्रेन आउट होतं आणि मॉइश्चर पण मेंटेन राहतं. म्हणूनच आपण ह्याच्यामध्ये लावायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, ही पानं खाली टाकलीत, कारण की ड्रेन आउट पाणी जर आपण डायरेक्ट टाकलं पाणी म्हटल्यावर सगळं कोकोपीटचं आपलं मिक्सचर जे आहे सगळं ड्रेन आउट होईल, सॉईल मिक्स. म्हणून आपण थोडीशी खाली पानं टाकून घेतलेली आहेत वल्ली. आता आपण ह्याच्यावर हे टाकून घेऊया. तर आता हे मी सगळं टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता आपल्याला कटिंग कशी लावायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघू शकताय. तर मी इथं ते लावून ठेवतो जरा. मी कटिंग कशी लावायची तेही मी दाखवतो आता.
बघू शकता हे ॲलोवेरा जेल आहे. त्या ॲलोवेरा जेलमध्ये मी कटिंग बुडवतो आता. कटिंग आपण लावून घेऊया. तर आता हे बघू शकता मी सगळ्या कटिंग ज्या आहेत त्या लावून घेतलेल्या आहेतच. तर बघू शकता आता आपण हे काय आहेत ते कटिंग जे आहेत त्या लावून घेतलेल्या आहेत. बघू शकता हे सर्व प्रकारच्या कटिंग आपण ह्या लावून घेतलेल्या आहेत. तर आता हे जे आपलं पाणी आहे ह्याचं फंगीसाईडचं जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये आता थोडंसं आपण आहे ना फंगीसाईड याच्यामध्ये घेऊयात. थोडंसं फंगीसाईड घेऊन तर आता या फंगीसाईडमध्ये मी पाणी थोडंसं मिसळलेलं आहे. बघू शकताय. तर आता हे फंगीसाईडचं जे काय हे आहे हे असं एक 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 करून आपण हे असं लावून घेऊयात. आता हे पण जे काय आहे ते आपण याच्यामध्ये आपण बघू शकतो. तर हे बघू शकता आता आपण हे लावून घेतलेलं आहे. आता आपण हे पाणी जे फंगीसाईडचं बनवलेलं होतं ते फंगीसाईडचं पाणी आपण आता ह्या झाडामध्ये ओतून घेऊयात. तर आता मी इतकंच पाणी ओतणार आहे. आता ड्रेन आउट होईनच तुम्हाला दाखवतो मी. पाणी ड्रेन आउट होईनच बघा आता ह्याच्यामधनं सगळं. कटिंग लावल्यानंतर एकदाही तिला हलवू नका बरं का. हे बघू शकता खालनं आता ड्रेन आउट झालेलं आहे पाणी सगळं. कधीही कटिंग लावल्यानंतर तिला शेड एरियात ठेवायचं. छानकर दूध पीपमध्ये ठेवलं तुम्ही जर का पाण्यात ठेवलं तुमची कटिंग उगवून येणार नाही. त्याला सारखं सारखं हलवलं 4-4 दिवसांनी तुम्ही सारखं त्याला उघडून बघितलं हे केलं तर तुमची कटिंग लागणार नाही. मी तुम्हाला रिझल्टही मी दाखवेनच तुम्हाला. आता मी आपण वरून एक कॅरी बॅग असते ना कॅरी बॅग आहे ना त्याला एक घालू आपण थांबा बघतो आता इथं कॅरी बॅग आहे.
आता हे बघू शकता, ही कॅरी बॅग मी घालून घेतो याला आणि तुम्हाला दाखवतो. मग तर आता मी ही पूर्ण कॅरी बॅगने कवर केली आहे. कॅरी बॅगने कवर केल्यावर मॉइश्चर मेंटेन राहील याच्यामध्ये, म्हणजेच की पाणी सारखं आपल्याला टाकायला लागणार नाही. तर त्यासाठीच ही आपण कॅरी बॅग लावतो. कॅरी बॅग लावण्याने लवकर रिझल्टही तुम्हाला मिळतो, महिनाभर थांबायला लागत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, कटिंग लावल्यानंतर आहे ना, तुम्ही 15-15 दिवसांनी तुम्हाला ग्रोथ दिसली की तुम्ही लगेच कॅरी बॅग काढायची नाही. त्याला वरनं पहिले होल मारायचे. 10 दिवसांनंतर तुम्ही उघडून बघितले ना, त्याला दिसले तिथं ग्रोथ की वरनं होल मारायचे. हे बघू शकता, इथे एक होल आहे, ते आता जाऊ दे, एवढं काय नाही, पण इथे असे होल 4-5 मारून मग अजून 1 दिवसांनी तुम्ही हे काढायचं. जर तुम्ही काढलं तर त्याला मॉइश्चर त्याचं हे होणार नाही ना, म्हणून ते मरून जाईल सगळ्या कटिंग. मग आता हे आपण कुठं ठेवायचं आहे, आता हे शेमिसाइड एरियामध्ये मी ठेवणार आहे. मी तुम्हाला दाखवण्यास आता मी हे कुठं ठेवतो, इथं ठेवतो मी, हे बघू शकता. आता मी हे इथं ठेवलेलं आहे, बघू शकता. असं मी इथं ठेवणार आहे. तर ऊन बिन काहीच येत नाही, तिथंच ठेवलेलं आहे, बघू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सक्षम गार्डनिंग या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. बाय, सी यू, टेक केअर.